या देशाला बाबासाहेबांची घटना जेव्हा अर्पण झाली तेव्हा ती 8 महिने लोकांसाठी खुली ठेवली होती की तुमचा काय ऑब्जेक्शन आहे का, काही या घटनेबद्दल काही तक्रार आहे का. 8 महिने लोकांच्या हरकती मागवल्या होत्या आणि तुम्ही वर्गीकरणाचा जो काय अहवाल आहे तो चोरून का ठेवला, लपून का ठेवला. आमचं साधं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे की तुम्ही हे जे वर्गीकरण करायचं आहे आमची हरकत नाही, पण आम्हाला विश्वासात घ्या. नेमकं काय करणार आहे ते आम्हाला सांगा. आणि ते जर आम्हाला पटलं, आम्हाला वाटलं की हे समाजाच्या फायद्याचं आहे, आम्ही त्याचं स्वागत करू. आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आम्हाला जी उणीव भासत होती की आमच्याकडे आज बाबासाहेब आंबेडकर नाही, परंतु आज आम्हाला आनंदराज आंबेडकरांच्या वतीनं बाबासाहेब भेटले आणि हा आनंद आमच्या चर्मकार समाजाला झालेला आहे. बार्टीचा अहवाल तर इतका खोटा आहे, त्याच्यावर मी तर पोलीस केस करणार आहे, गुन्हा दाखल करणार आहे, कोर्टात जाणार आहे. अशा प्रकारे शासनाच्या वतीनं ही समाजाची दिशाभूल आहे. आपण सगळ्यांनी जे उपवर्गीकरणासाठी विरोधाचं रणशिंग फुकलेलं आहे ते तेवत ठेवा. गेले महिन्यापासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं उपवर्गीकरणाला विरोध म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे. आज या ठिकाणी खास करून आंबेडकर साहेबांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. माझे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. व्यासपीठावरही माझे 2-4 लोक बोलणारे बसलेले, 2 जण बोललेत, अजून रोहिदास बनसोडे बोलणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये एक कमिटी तयार करून उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आमची मोहीम राबलेली आहे. माझा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे. आज 4 दिवस झाले मी बाहेरच आहे. उद्यापासून परत विदर्भ मराठवाड्यामध्ये आम्ही फिरणार आहोत आणि याचा लढा अतिशय चांगल्या पद्धतीने देणार आहोत. आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आम्हाला जी उणीव भासत होती की आमच्याकडे आज बाबासाहेब आंबेडकर नाही, परंतु आज आम्हाला आनंदराज आंबेडकरांच्या वतीनं बाबासाहेब भेटले आणि हा आनंद आमच्या चर्मकार समाजाला झालेला आहे. मी या व्यासपीठावरून आपल्याला शब्द देतो. माझ्या राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये ढोर आहे, चांभार आहे, मोची आहे, होलार आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही एकत्र करतो आहोत आणि हा लढा आम्ही या ठिकाणी लढतो आहोत. आमचं साधं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे की तुम्ही हे जे वर्गीकरण करायचं आहे आमची हरकत नाही, पण आम्हाला विश्वासात घ्या. नेमकं काय करणार आहे ते आम्हाला सांगा. आणि ते जर आम्हाला पटलं, आम्हाला वाटलं की हे समाजाच्या फायद्याचं आहे, आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु तुम्ही गुपचूप का करतात. या देशाला बाबासाहेबांची घटना जेव्हा अर्पण झाली तेव्हा ती 8 महिने लोकांसाठी खुली ठेवली होती की तुमचा काय ऑब्जेक्शन आहे का, काही या घटनेबद्दल काही तक्रार आहे का. 8 महिने लोकांच्या हरकती मागवल्या होत्या आणि तुम्ही वर्गीकरणाचा जो काय अहवाल आहे तो चोरून का ठेवला, लपून का ठेवला. मी 10च माणसं घेऊन येतो, आमच्याशी चर्चा करा आणि निश्चितपणाने आम्हाला पटलं तर आम्ही तुमचं स्वागत करू असं आमचं स्पष्ट मत आहे. परंतु तुम्हाला निश्चितपणाने त्याच्यामध्ये काहीतरी काळेबोरे असल्यामुळे तुम्ही आम्हाला ते देत नाही, दाखवत नाही. आणि बार्टीचा अहवाल तर इतका खोटा आहे, त्याच्यावर मी तर पोलीस केस करणार आहे, गुन्हा दाखल करणार आहे, कोर्टात जाणार आहे. अशा प्रकारे शासनाच्या वतीनं ही समाजाची दिशाभूल आहे, ही थांबवण्याच्या दृष्टीने आमचं कृत्य या ठिकाणी थांबणार नाही. हे अतिशय आगेकूचपणानं चालणार आहे. मी या ठिकाणी खूप बोलणारा माणूस आहे, 1-1 तास बोलतो, परंतु वेळेचा अभाव या लक्षात घेता आपण सगळ्यांनी जे उपवर्गीकरणासाठी विरोधाचं रणशिंग फुकलेलं आहे ते तेवत ठेवा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.